हॅलो फ्रेंड्स, आपण ॲडव्होकेट ॲक्ट पाहत आहोत. त्यामध्ये काल आपण बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि स्टेट बार काउन्सिल हे आपण पाहिलेलं आहे. आपण आतापर्यंत सेक्शन 15 पर्यंत बघितलं आहे. आज आपण चॅप्टर 3 सेक्शन 62 सेक्शन 29 पाहणार आहोत. सेक्शन 16 टू सेक्शन 29 डील विथ ॲडमिशन अँड एनरोलमेंट ऑफ ॲडव्होकेट. ॲडव्होकेट यांचं बार काउन्सिलमध्ये ॲडमिशन कशा प्रकारे होतं आणि एनरोलमेंट कशा प्रकारे होतं, त्याचे काय काय टाईप्स आहेत किंवा त्याचे काय काय पॉईंट्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत सेक्शन 60 टू 29 मध्ये. ओके, पहिलं सेक्शन 16 मध्ये ॲडव्होकेट्सचे 2 टाइप्स दिलेले आहेत, सिनियर ॲडव्होकेट अँड अदर ॲडव्होकेट. आता कोणते ॲडव्होकेट सिनियर ॲडव्होकेट असतात? सिनियर ॲडव्होकेट होण्याकरिता कोणकोणत्या कंडिशन फुलफिल करणं गरजेचं आहे? एखाद्या ॲडव्होकेटना सिनियर ॲडव्होकेटचा दर्जा देण्याचा अधिकार कुणाला आहे? या प्रश्नांची उत्तर आपल्याला सेक्शन 16 सांगतो. सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट हॅज पॉवर टू डिसाइड सिनियर ॲडव्होकेट. सिनियर ॲडव्होकेट डिसाइड करण्याचा सर्व अधिकार हा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टला देण्यात आलेला आहे. आता एखादा ॲडव्होकेट सिनियर ॲडव्होकेट होण्याकरिता कोणकोणत्या कंडिशन फुलफिल करणं गरजेचं आहे? तर त्याच्यात 3 कंडिशन आहेत. फर्स्ट, बाय व्हर्च्यू ऑफ हिज ॲबिलिटी. म्हणजे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट जेव्हा एखाद्या ॲडव्होकेटना सिनियर ॲडव्होकेटचा दर्जा देणार आहे त्यावेळेला ते त्यांची ॲबिलिटी बघतात. स्पेशल नॉलेज, त्या ॲडव्होकेट जवळ स्पेशल नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि लास्ट कंडिशन, एक्सपिरियन्स इन लॉ. म्हणजे लॉ मध्ये त्यांना खूप ॲडव्होकेट होऊन त्यांचा खूप एक्सपिरियन्स असला पाहिजे, म्हणजे 10 वर्ष 15 वर्ष अशा ॲडव्होकेट अशा वकिलांना सिनियर ॲडव्होकेटचा दर्जा देण्यात येतो. ओके, तर हे पॉइंट कन्सिडर करून सुप्रीम कोर्ट एखाद्या ॲडव्होकेटना सिनियर ॲडव्होकेटचा दर्जा द्यायचा की नाही हे ठरवतो. यासाठी बराच कालावधी वगैरे जातो. पण ज्या दिवशी हा ऍक्ट लागू करण्यात आला त्याला आपण अपॉइंटमेंट डे असं म्हणतो. ज्या दिवशी हा कायदा लागू करण्यात आला त्या दिवशी कुणाला सिनियर ॲडव्होकेट कन्सिडर करायचं हा पॉइंट होता. तर या पॉइंटला म्हणजे या पॉइंटला आपण असं म्हणतो, या पॉइंट करिता यामध्ये एक प्रोव्हिजन ऍड करण्यात आली या सेक्शन मध्ये की काय आहे की ॲडव्होकेट ऑफ सुप्रीम कोर्ट हु वॉज अ सिनियर ॲडव्होकेट ऑफ दॅट कोर्ट बिफोर द अपॉइंटमेंट डे शाल फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन डीम टू बी सिनियर ॲडव्होकेट. म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये हा ऍक्ट लागू होण्यापूर्वी जे कोणी सुप्रीम कोर्टातले सिनियर ॲडव्होकेट आहेत त्यांना हा ऍक्ट लागू झाल्यानंतर लगेचच सिनियर ॲडव्होकेटचा दर्जा देण्यात आला फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन. म्हणजे हा ऍक्ट लागू झाला आज, तर आजच्या सिनियर ॲडव्होकेट कोण आहे? कारण प्रोव्हिजन सांगते की सिनियर ॲडव्होकेट अँड अदर ॲडव्होकेट. तर ही प्रोव्हिजन लागू झाली तर सिनियर ॲडव्होकेट कोण हा क्वेश्चन अराइज होतो किंवा कोण सिनियर ॲडव्होकेट. सेक्शन 16 खाली सिनियर ॲडव्होकेट कोण आहेत? तर त्या या सेक्शन मध्ये एक क्लॉज ऍड करण्यात आलं. ते म्हणजे कोणतं की आज रोजी जे कोणी म्हणजे त्या काळात जेव्हा हा ऍक्ट पास झाला, फॉर एक्झाम्पल कुठून झाला हा ऍक्ट पास, आता मला ती तारीख आठवत नाही पण एक आपल्या समजण्यासाठी 10 जानेवारी पकडून जाऊया. आता मला ती बघावी लागेल जरा. 10 जानेवारीला समजा हा ऍक्ट लागू करण्यात आला. 2 मिनिटं धरून चला. आणि समजा 10 जानेवारीला ऍक्ट लागू केला आहे, तर या ऍक्टला म्हणजे या ऍक्ट मध्ये एक प्रोव्हिजन आहे की म्हणजे सिनियर ॲडव्होकेट. मग हा ऍक्ट लागू झाला तर 10 जानेवारीला क्वेश्चन पडायचा लोकांना की सिनियर ॲडव्होकेट कोण आहे? सेक्शन 16 खाली सिनियर ॲडव्होकेट कोण आहे हा 10 जानेवारीला एखाद्याला प्रश्न पडला 10 जानेवारीला, तर कोण आहे सिनियर ॲडव्होकेट? तर या क्वेश्चनचं उत्तर देण्याकरिता याला एक प्रोव्हिजन ऍड करण्यात आली. ती म्हणजे काय की सुप्रीम कोर्टामध्ये 10 जानेवारी रोजी जे कोणी सिनियर ॲडव्होकेट प्रॅक्टिस करत आहेत
त्या सिनियर ॲडव्होकेटना सेक्शन 16 खाली सिनियर ॲडव्होकेटचा दर्जा देण्यात आला. बस ही एवढीच कन्सेप्ट आहे. हा आता मला लगेच लक्षात येत नाही की आपण हा कधी लागू करण्यात आला दिवस, तर आपल्या एक्झाम्पल करिता मी 10 जानेवारी हे घेतलेलं आहे. ओके, सो तुम्हाला हे समजलं असेल की सिनियर ॲडव्होकेट आणि अदर ॲडव्होकेट काय आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन येतो, पुढचा सेक्शन आहे तो म्हणजे मेंटेन द रोल ऑफ ॲडव्होकेट. हे पुसून घेतो जरा मी. आता आपण पास आउट झालो, आपण सनदची एक्झाम दिली की आपलं नाव एनरोल केलं जातं बार काउन्सिलच्या लिस्ट मध्ये. ओके, त्या लिस्ट मध्ये. तर ती जी लिस्ट आहे ती मेंटेन ठेवायची ही पूर्णपणे जबाबदारी त्या त्या स्टेट बार काउन्सिलला असते. तर यामध्ये एव्हरी स्टेट बार काउन्सिल टू मेंटेन रोल ऑफ ॲडव्होकेट विच शाल बी एंटर्ड नेम अँड ॲड्रेस ऑफ दॅट ॲडव्होकेट. म्हणजे प्रत्येक ॲडव्होकेटचं नेम आणि त्यांचा ॲड्रेस हा जी की एनरोलमेंट लिस्ट आहे त्याच्यासाठी वेगळी कमिटी देखील असते, एनरोलमेंट कमिटी. आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलं आहे. तर स्टेट बार काउन्सिलची जबाबदारी आहे जी की एनरोलमेंट केलेली आहे नावं सगळी ॲडव्होकेटची, त्याचे ॲड्रेस दिलेले आहे, ते मेंटेन करायची संपूर्ण जबाबदारी ही त्या त्या बार स्टेट बार काउन्सिलची असते. All persons who were entered as advocate on the roll of a High Court under Indian Bar Council, all other persons who admitted advocate on the roll of State Bar Council under this Act. Okay, म्हणजे तेच ॲडव्होकेट त्या जे नवीन ॲडव्होकेट आहे त्यांची एनरोलमेंट केली जाते आणि ती जी एनरोलमेंट केलेली आहे ती जी यादी आहे त्या ॲडव्होकेटची नावं, ॲड्रेस ह्या सर्व मेंटेन करण्याची जबाबदारी स्टेट बार काउन्सिलला आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन काय, देयर इज अ 2 पार्ट, त्याचे पण 2 पार्ट पडतात. एक म्हणजे सिनियर ॲडव्होकेटची लिस्ट आणि सेकंड म्हणजे अदर ॲडव्होकेट्स, जे की आपण मागच्या सेक्शन मध्ये डिस्कस केलेले आहेत. एंट्रीज इन ईच पार्ट ऑफ रोल मेंटेन्ड बाय अँड प्रिपेअर्ड बाय स्टेट बार काउन्सिल. No person shall be enrolled as an advocate on roll of more than one state bar council. हा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. एखादा व्यक्ती 2 स्टेट बार काउन्सिलचा मेंबर असू शकत नाही. म्हणजे एक ॲडव्होकेट एका स्टेट बार काउन्सिलचा मेंबर होऊ शकतो. ओके, म्हणजे एखादा ॲडव्होकेट हा ॲडव्होकेट आहे तो महाराष्ट्र अँड गोवा आणि दिल्ली या दोन्ही बार काउन्सिलचा मेंबर होऊ शकत नाही. तो इधर महाराष्ट्र अँड गोवाचा होऊ शकतो किंवा दिल्लीचा. ओके, आता याच्या पुढचा पॉइंट काय येतो तो बघा. नेक्स्ट सेक्शन, ट्रान्सफर ऑफ नेम फ्रॉम वन स्टेट टू अनदर. हे जरा पुसून घेऊया काय आपण. Transfer of name one state to another. या नावावरून लक्षात आलं असेल की एखाद्या ॲडव्होकेटना आपलं नाव एका स्टेट बार काउन्सिल मधून दुसऱ्या स्टेट बार काउन्सिल मध्ये ट्रान्सफर करायचं असेल तर त्याचे काय काय प्रोव्हिजन्स आहेत हे आपल्याला या सेक्शन मध्ये सांगितलं आहे. बघा, एनी पर्सन हुज नेम इज एंटर्ड ॲज अन ॲडव्होकेट ऑन रोल ऑफ एनी स्टेट बार काउन्सिल मे मेक एन ॲप्लिकेशन इन प्रिस्क्राइब्ड फॉर्म टू बार काउन्सिल ऑफ इंडिया फॉर ट्रान्सफर ऑफ हिज नेम फ्रॉम रोल ऑफ दॅट स्टेट काउन्सिल टू रोल ऑफ एनी अदर स्टेट बार काउन्सिल. तर त्याला ऍप्लिकेशन करावी लागते. पहिली गोष्ट म्हणजे ऍप्लिकेशन. आता ही ऍप्लिकेशन करणं गरजेचं आहे की फॉर एक्झाम्पल मला माझं नाव एका स्टेट बार काउन्सिल मधून दुसऱ्या
स्टेट बार काउन्सिल मध्ये ट्रान्सफर करायचे, तर मला एक ऍप्लिकेशन करावी लागेल कुणाकडे, तर बार काउन्सिल ऑफ इंडिया. तर त्या स्टेट बार काउन्सिलला ऍप्लिकेशन नाही करायची, तर बार काउन्सिल ऑफ इंडियाला तशी ऍप्लिकेशन करायची की माझं नाव या स्टेट मधून काढून टाकण्यात यावं आणि दुसऱ्या स्टेट मध्ये नाव एनरोल करण्यात यावं. ओके, अशी ऍप्लिकेशन करावी लागते. त्यानंतर काय, ऑन सच ऍप्लिकेशन बार काउन्सिल ऑफ इंडिया डायरेक्ट द नेम ऑफ सच पर्सन shall without payment of any fees remove from roll of first mentioned state bar council and entered in roll of state bar other state bar council. हा म्हणजे काय, आता ही ऍप्लिकेशन दिली आहे, तर ही ऍप्लिकेशन दिल्यानंतर विदाउट एनी फीज, हा एक मुद्दा लक्षात ठेवा, विदाउट एनी म्हणजे एका स्टेट बार काउन्सिल मधून दुसऱ्या स्टेट बार काउन्सिल मध्ये आपल्याला नाव ट्रान्सफर करायचं असेल, तर बार काउन्सिल ऑफ इंडियाला कोणत्याही प्रकारची फी द्यावी लागत नाही. विदाउट एनी फी बार काउन्सिल काय करतं, बार काउन्सिल ऑफ इंडिया तुमचं नाव एका म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही आहात, तुमचं नाव एनरोल आहे ते रिमूव्ह करून टाकतं आणि जे दुसरं स्टेट आहे जिथं तुम्हाला तुमचं नाव एनरोल करून घ्यायचं आहे तिथं तुमचं नाव एनरोल करून घेतो. सिंपल प्रोव्हिजन आहे, ज्यात बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे तुम्ही ती ऍप्लिकेशन करायची, कोणत्याही प्रकारची फी लागत नाही. तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते नाव काढून टाकण्यात येतं आणि जिथे तुम्हाला दुसरीकडे तुमचं नाव पाहिजे की बाबा मला दिल्लीमध्ये पाहिजे आहे, तर त्या ठिकाणी तुमचं नाव एनरोल करून घेण्यात येतं. सिंपल सेक्शन आहे हा. त्याच्यानंतर त्याच्यापुढे काय, ऍप्लिकेशन मेड बाय पर्सन अगेन्स्ट whom disciplinary proceeding is pending or such an application is not made bona fide intention, then transfer should not be made, reject the application. ओके, पण आता एखाद्या ऍडव्होकेट वर डिसिप्लिनरी कमिटी म्हणजे त्याच्यावर काहीतरी म्हणजे त्याने एखादं चुकीचं काम केलं आणि त्याच्यावरती डिसिप्लिनरी कमिटीने ऍक्शन घेतलेली आहे त्याच्यावरती. ओके, म्हणजे थोडक्यात असं ऑफेन्स केलेला आहे आणि त्या ऑफेन्स वरती त्याची म्हणजे ट्रायल चालू आहे किंवा बार चौकशी चालू आहे, तर असा जो कोणी ऍडव्होकेट आहे त्याची ती ऍप्लिकेशन रिजेक्ट करण्यात येते. ओके, डिसिप्लिनरी कमिटी इथं. ओके, डिसिप्लिनरी कमिटी म्हणजे तुमची कोणतीही प्रोसिडिंग एखाद्या डिसिप्लिनरी कमिटीकडे चालू नसावी. जर डिसिप्लिनरी कमिटीकडे जर का तुमची एखादी चौकशी वगैरे होत असेल तर तुमचं नाव ट्रान्सफर करण्यात येत नाही. ओके, तसे इथे ऍप्लिकेशन मेड बाय पर्सन अगेन्स्ट whom डिसिप्लिनरी प्रोसिडिंग इज पेंडिंग म्हणजे चालू आहे अजून, देन नो सच application is not made bona fide intention. सो त्याच्याकडे डिसिप्लिनरी कमिटीची चौकशी चालू आहे, तर त्याने ऑब्विसली बोनाफाईड कंटेन्शन मध्ये त्याने ही ऍप्लिकेशन केलेली नाही असं कन्सिडर करण्यात येतं. सो ट्रान्सफर शुड नॉट बी मेड अँड रिजेक्ट द ऍप्लिकेशन, आणि ती जी काही त्याने ऍप्लिकेशन केली आहे बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे ती रिजेक्ट करण्यात येते. On transfer of his name, he shall retain the same seniority in the later roll. म्हणजे आता त्याची सिनियरिटी जात नाही. ओके, म्हणजे स्टेट बार काउन्सिल महाराष्ट्र अँड गोवा मध्ये एखादा ऍडव्होकेट आहे जो की सिनियर आहे, तर त्यांनी त्याचं नाव MP मध्य प्रदेशच्या स्टेट बार काउन्सिलकडे आपलं बार काउन्सिल ऑफ मध्य प्रदेशकडे आपलं नाव ट्रान्सफर करावं असा जर काही इथं अर्ज केला, तर त्याची सेम सिनियरिटी ही मध्य प्रदेशमध्ये राहते. हा एवढा एक त्याच्यातला एक पॉइंट आहे की सिनियरिटी तुमची जात नाही. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे हे जरा पुसून घेतो, हा पॉइंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. सिंपल आहे, ट्रान्सफर ऑफ नेम ऑफ ऍडव्होकेट फ्रॉम वन स्टेट टू अनदर. एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये आपलं नाव एनरोल करता येतं, त्यासाठी बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे ऍप्लिकेशन करावी लागते.
विदाउट एनी फीज तुमचं ते नाव ट्रान्सफर करता येतं. फक्त तुमच्या डिसिप्लिनरी कमिटीची कोणतीही ऍक्शन म्हणजे डिसिप्लिनरी कमिटीकडे तुमची एखादी चौकशी वगैरे असता कामा नये, कोणतीही केस थोडक्यात असता कामा नये आणि तुमची सिनियरिटी जात नाही. बस हा एवढाच हा सेक्शन आपल्याला सांगतो. आपण पुढचा सेक्शन बघूया. हे मी पुसून घेतो. Duty of every state bar council to send copy of roll of advocate to bar council of India. म्हणजे सिंपल सेक्शन आहे हा की प्रत्येक स्टेट बार काउन्सिलची ड्युटी आहे की त्यांनी जी काही एनरोलमेंटची लिस्ट आहे ती बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे ट्रान्सफर करायची. ओके, थोडक्यात इथं स्टेट बार काउन्सिलची एक ड्युटी दिली आहे. स्टेट बार काउन्सिलने काय करायचं की आपल्याकडची जी काही लिस्ट आहे ती बार काउन्सिल ऑफ इंडियाला ट्रान्सफर करायची. ओके, त्याच्यात स्पेशल प्रोव्हिजन फॉर एनरोलमेंट ऑफ सर्टन सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट. आता सुप्रीम कोर्ट मध्ये जे काही ॲडव्होकेट्स आहेत त्यांचं नाव एनरोलमेंट करण्याकरिता काही स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत ते आपण पुढे बघूया. एव्हरी ॲडव्होकेट हु वॉज प्रॅक्टिस इन सुप्रीम कोर्ट इमिडिएटली बिफोर द appointed day and whose name was not recorded in any state roll may within prescribed time express his intention to Bar Council of India for his name entered in roll of State Bar Council, and on such application Bar Council of India without any fees concerned State Bar Council comply such directions. ओके, म्हणजे हा ऍक्ट लागू करण्यात आला आणि एखादा ॲडव्होकेट समजा सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत आहे. ओके, तर विदाउट एनी डिले अशा ॲडव्होकेटने काय करायचं, विदाउट एनी डिले ऍप्लिकेशन करायची कुणाकडे, तर जे बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे त्यांच्याकडे ऍप्लिकेशन करायची की माझं नाव, मी ज्या स्टेट मध्ये आहे, महाराष्ट्र स्टेट मध्ये समजा मी आहे आणि मी सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतोय. हा सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतोय, तो आहे महाराष्ट्राचा. तर त्याने काय करायचं, बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे ऍप्लिकेशन करायची की माझं नाव महाराष्ट्र स्टेट बार काउन्सिल आहे, त्याच्या महाराष्ट्र अँड गोवा जे काही स्टेट बार काउन्सिल आहे त्याच्याकडे माझं नाव एनरोल करण्यात यावं अशी ऍप्लिकेशन बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे करायची विदाउट एनी फीज. कोणत्याही प्रकारची फीज लागत नाही आणि विदिन प्रिस्क्राइब टाइम, जो काही टाइम लिमिट दिला आहे त्या टाइम लिमिट मध्ये तुम्ही तशी ऍप्लिकेशन करणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर काय, अँड ऑन सच ऍप्लिकेशन Bar Council of India without any fees concerned State Bar Council complies with directions. मग त्या स्टेट बार काउन्सिलला बार काउन्सिल ऑफ इंडिया डायरेक्शन देतं आणि ही जी व्यक्ती आहे यांचं नाव स्टेट बार ते स्टेट बार काउन्सिल आहे ते नाव एनरोल करतं. इफ सच पर्सन फेल टू एक्सप्रेस हिज इंटेन्शन विदिन प्रिस्क्राइब्ड टाइम his name shall be entered in roll of State Bar Council of Delhi. समजा जो काही प्रिस्क्राइब टाइम आहे त्या टाइम मध्ये जर का तुम्ही ऍप्लिकेशन केली नाही तर तुमचं नाव ऑटोमॅटिकली दिल्लीचं जे काही हे आहे बार काउन्सिल ऑफ दिल्ली, बार काउन्सिल ऑफ दिल्ली जी आहे, दिल्लीची जी काही बार काउन्सिल आहे त्याच्याकडे तुमचं नाव एनरोल केलं जाणार. म्हणजे तुम्हाला संधी आहे की तुम्ही तुमच्या स्टेट मध्ये नाव एनरोल करू शकता. पण समजा विदिन प्रिस्क्राइब टाइम, जो काही टाइम लिमिट दिला आहे त्या टाइम लिमिट मध्ये जर का तुम्ही तशी ऍप्लिकेशन बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे केली नाही तर तुमचं नाव ऑटोमॅटिक बार काउन्सिल ऑफ दिल्लीकडे तुमचं नाव एनरोल केलं जाणार. हा एवढा एक पॉईंट तुम्हाला समजला असेल. त्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण, तो आहे डिस्प्यूट रिगार्डिंग सिनियरिटी.
सिनियरिटीच्या रिलेटेड जर का एखादं डिस्प्यूट वगैरे झालं तर काय सच डिस्प्यूट रेफर टू स्टेट बार काउन्सिल. स्टेट बार काउन्सिल कडे त्याचं रेफर केलं जातं ते डिस्प्यूट. ओके, हे पुसून घेतो. हा व्हिडिओ बघताना तुम्ही तुमचा बेअर ऍक्ट वगैरे तुम्ही बाजूला ठेवलं तर तो सेक्शन तुम्हाला लगेच कळून जाईल. मी तुम्हाला त्या सेक्शन मधला क्रक्स जो मेन आहे तो मी इझिली आणि एक्झाम्पल थ्रू समजवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तो क्रक्स जो आहे सेक्शन मधला तो तुम्हाला लगेच कळेल. आणि या सेक्शनच्या रिलेटेड तुम्हाला काही क्वेश्चन वगैरे असले तर माझा नंबर तुमच्याकडे असेलच, त्या नंबरला तुम्ही मला कॉल वगैरे करायचा. मी तुमच्या प्रश्नाचा आन्सर देईन. माझ्या जे काही कालच्या लेक्चरमध्ये झाल्यानंतर देखील मला 2-3 कॉल आले, त्यांना आम्ही आन्सर आणि डिस्कशन केलं. तर तसंच कुणाला क्वेश्चन वगैरे असेल तर त्यांनी मला फोन केला आणि काही क्वेश्चन वगैरे सांगितलं तर आपण ते देखील डिस्कस करू, तसं काही प्रॉब्लेम येणार नाही. सो द नेक्स्ट पॉइंट इज डिस्प्यूट रिगार्डिंग सिनियरिटी. सिनियरिटीचं जर का एखादं डिस्प्यूट अराईज झालं तर ते त्या त्या स्टेट बार काउन्सिलने डिसाइड करायचं. ओके, डिसाइडेड बाय स्टेट बार काउन्सिल. स्टेट बार काउन्सिलने ते डिसाइड करायचं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय तो सर्टिफिकेट ऑफ एनरोलमेंट. आता तुमचं नाव एनरोल करून घेतलं की तुम्हाला एक सर्टिफिकेट देण्यात येतो, तो हा पॉइंट आहे. देयर शॅल बी इश्यू अ सर्टिफिकेट ऑफ एनरोलमेंट इन प्रिस्क्राइब्ड फॉर्म बाय स्टेट बार काउन्सिल टू एव्हरी पर्सन हुज नेम एंटर्ड इन रोल ऑफ ॲडव्होकेट. रोल ऑफ ॲडव्होकेट जो आहे त्याच्यामध्ये एखाद्या नवीन ॲडव्होकेटचं नाव एनरोल करण्यात आलं तर त्या ॲडव्होकेटना तुमचं नाव एनरोल झालेलं आहे याचं सर्टिफिकेट देणं स्टेट बार काउन्सिल वरती, स्टेट बार काउन्सिलची ती ड्युटी आहे की त्यांनी तसं सर्टिफिकेट त्या नवीन ॲडव्होकेटना देणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे प्रत्येक ॲडव्होकेटना ते दिलं जातं. त्यानंतर पुढचं आहे पर्सन हू मे बी ऍडमिटेड ॲज अन ॲडव्होकेट ऑन स्टेट लॉ. आता कोण 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 म्हणजे ॲडव्होकेट कोण अप्लाय करू शकतो की स्टेटचं जे एनरोलमेंट आहे त्याला आपलं नाव दाखल करण्याकरिता, तिथे नाव आपलं एनरोल करून घेण्यासाठी कोण ॲडव्होकेट अप्लाय करू शकतो. तर काय सिटीजन ऑफ इंडिया पहिलं असणं गरजेचं आहे. सिटीजन ऑफ इंडिया काय काय कंडिशन आहेत तर सिटीजन ऑफ इंडिया जे कोणी ॲडव्होकेट आपलं नाव एनरोल करू इच्छित आहेत आणि त्यांना आपलं नाव एनरोल करून घ्यायचं आहे स्टेट बार काउन्सिल कडे, तर पहिली कंडिशन आहे ते म्हणजे ते सिटीजन ऑफ इंडिया असणं गरजेचं आहे. दुसरं काय आहे कंप्लीट एज ऑफ 21 इयर. एज किती पाहिजे तुमचं 21 इयर कंप्लीट असणं गरजेचं आहे, पूर्ण असलं पाहिजे. थर्ड कंडिशन काय सांगतंय की ऑब्टेन डिग्री इन लॉ. डिग्री पाहिजे तुमच्याकडे लॉची, लॉ डिग्री, लॉची डिग्री असणं गरजेचं आहे. त्यानंतर काय सच अदर कंडिशन्स मेन्शन बाय स्टेट बार काउन्सिल. स्टेट बार काउन्सिलने जे काही इतर कंडिशन वगैरे सांगितले आहेत ते देखील फुलफिल करणं गरजेचं आहे. ओके, सच अदर कंडिशन्स. इतर कंडिशन्स जे की स्टेट बार काउन्सिलने सांगितले आहेत त्या देखील तुम्ही फुलफिल करणं गरजेचं आहे. त्यानंतर काय आहे पर्सन हू इज मेंबर ऑफ सुप्रीम कोर्ट, नाही सॉरी पर्सन हू इज मेंबर ऑफ SC ST जे कोणी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे मेंबर आहेत त्यांनी कास्ट सर्टिफिकेट त्यांचं प्रोड्यूस करणं गरजेचं आहे. ओके, कास्ट सर्टिफिकेट.
समजा ते ॲडव्होकेट SC किंवा ST शेड्यूल्ड कास्ट शेड्यूल्ड ट्राईब्स ते असतील, शेड्यूल्ड कास्ट शेड्यूल्ड ट्राईब्सचा ते बिलॉंग करत असेल तर त्यांनी त्यांचं कास्ट सर्टिफिकेट पब्लिश करणं म्हणजे देणं गरजेचं आहे. त्यानंतर अप्लाय विदिन 2 इयर. तर अशी ऍप्लिकेशन आपलं नाव एनरोलमेंट करून घेण्यासाठी विदिन 2 इयर मध्ये अप्लाय करणं गरजेचं असतं. ओके, या 1 2 3 4 5 6 या 6 कंडिशन आपण फुलफिल करणं गरजेचं असतं, तेव्हाच आपलं नाव एनरोल केलं जातं. सर्वात मेन आहे 2 वर्षामध्ये तुम्ही ते अप्लाय करणं गरजेचं असतं. बाकीचे कंडिशन लॉ डिग्री एज 21 हे असतं, प्रत्येकाकडे असतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय बघा, डिस्क्वालिफिकेशन फॉर एनरोलमेंट. हे पुसून घेऊया आपण आणि मग नवीन मुद्दा बघूया. हे मी पुसून घेतो. ओके, हे पॉइंट तुम्ही लिहून ठेवा, तुम्हाला पुढे उपयोगी येईल. ओके, हे मी पुसून घेतो. डिस्क्वालिफिकेशन फॉर एनरोलमेंट कधी कधी डिस्क्वालिफाय केले जातं. डिस्क्वालिफिकेशन कधी करण्यात येतं तर पहिली काय, इफ ही इज कन्व्हिक्टेड ऑफ एन ऑफेन्स इन्व्हॉल्विंग मॉरल टर्ब्यूट्यूड. म्हणजे जर का मॉरल असं काही गुन्हा वगैरे तुम्ही केला असेल तर काढून टाकण्यात येईल. ही कमिट्स ऑफेन्स अंडर प्रोव्हिजन ऑफ अनटचेबिलिटी ऍक्ट. म्हणजे अनटचेबिलिटी ऍक्टच्या खाली एखाद्याने ऑफेन्स केला तरी देखील त्याला काढून टाकण्यात येतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, ऑथॉरिटी टू whom application for enrollment may be made. आता एनरोलमेंटची ऍप्लिकेशन कुणाकडे करायची तर shall be made to state bar council within whose jurisdiction applicant purpose to practice. म्हणजे हा पॉइंट कळाला असेल, 1-2 त्याच्यात पॉइंट कळून जाईल ते लवकर. अनटचेबिलिटीचा गुन्हा त्या व्यक्तीने करणं गरजेचं नाही. म्हणजे त्या ॲडव्होकेटच्या हातून जो ज्याला आपलं नाव एनरोल करायचं आहे त्याने अनटचेबिलिटीच्या ऍक्ट खाली जे काही गुन्हे आहेत तर तो ऑफेन्स नाही करायचा. तो ऑफेन्स समजा केलं तर त्याला डिस्क्वालिफाय केलं जाणार. ओके, आणि एक मॉरल टर्ब्यूटी आहे, तो एक ऑफेन्स करता कामा नये. त्याच्यानंतर ऑथॉरिटी टू whom application for enrollment may be made. आता ही ऍप्लिकेशन कुणाकडे काय, एनरोलमेंट ऍप्लिकेशन फॉर आपलं नाव एनरोल करून घ्यायचं आहे, नोंदणी करणं. एनरोलमेंट म्हणजे मराठी भाषेत नोंदणी. समजा एनरोल करून घ्यायचं आहे तर तशी ऍप्लिकेशन कुणाकडे करावी तर स्टेट बार काउन्सिल कडे करायची. तर स्टेट बार काउन्सिल कडे करायची. पण कुठल्या स्टेट बार काउन्सिल कडे तर जिथे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे त्या स्टेट बार काउन्सिल कडे तुम्ही नोंदणी करायची. जिथे तुम्ही राहताय तिथे नाही. फॉर एक्झाम्पल मी महाराष्ट्रात राहतोय पण मला प्रॅक्टिस मध्य प्रदेश मध्ये करायची तर मी मध्य प्रदेशच्या बार काउन्सिल कडे ऍप्लिकेशन करणं गरजेचं आहे की मला तुमच्या इथे प्रॅक्टिस करायची आहे तरी माझं नाव एनरोल करून घेण्यात यावं. अशी ऍप्लिकेशन मी त्यांना देणं गरजेचं आहे. ओके, सो पुढचा पॉइंट, डिस्पोजल ऑफ ऍप्लिकेशन फॉर ऍडमिशन ऍज एन ऍडव्होकेट. स्टेट बार काउन्सिल एव्हरी ऍप्लिकेशन फॉर ऍडमिशन रेफर टू एनरोलमेंट कमिटी. आता आपण आता ऍप्लिकेशन फॉर ऍडमिशन ऍज एन ऍडव्होकेट, आता एखादी ऍप्लिकेशन केली तर ती ऍप्लिकेशन जी आहे, हे ऍप्लिकेशन फॉर एनरोलमेंट की ती ऍप्लिकेशन कुणाकडे जाते तर एनरोलमेंट कमिटी, जे की आपण काल पाहिलं, काल आपण ज्या काही कमिटी वगैरे डिस्कस केल्या तर त्या कमिटीमध्ये एक कमिटी होती ती म्हणजे एनरोलमेंट कमिटी.
ओके. सो ती जी ऍप्लिकेशन असते ती एनरोलमेंट कमिटीकडे जाते. त्यानंतर काय होतं, वेअर एनरोलमेंट कमिटी ऑफ स्टेट बार काउन्सिल रिफ्यूज एनी सच ऍप्लिकेशन इट शॅल रेफर टू बार काउन्सिल ऑफ इंडिया. एव्हरी सच रेफरन्स शॅल अकम्पनी बाय स्टेटमेंट इन सपोर्ट ऑफ रिफ्युजल ऑफ ऍप्लिकेशन. ओके. सो ऍप्लिकेशन एनरोलमेंट कमिटीकडे आली आणि एनरोलमेंट कमिटीला जर का ती त्याच्यात काही त्यांनी कोणत्या म्हणजे समजा त्यांनी ती रिफ्यूज केली, काही ग्राउंड खाली त्यांनी ती रिफ्यूज केली ती ऍप्लिकेशन. ओके. त्यानंतर ती ऍप्लिकेशन जर का रिफ्यूज केली मग ही रेफर करायची कुणाकडे, बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे ती ऍप्लिकेशन रेफर केली जाते. पण ती रेफर करत असताना स्टेट बार काउन्सिलने तुम्ही कोणकोणत्या ग्राउंड खाली ती जी ऍप्लिकेशन आहे ती रिफ्यूज केली, ग्राउंड्स ऑफ रिफ्युजल. हे देखील मेन्शन करणं गरजेचं असतं. म्हणजे एखाद्या ऍडव्होकेटने आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. आता ए हा ऍडव्होकेट आहे, ते ऍडव्होकेट कंप्लीट झालं, त्याने एनरोलमेंट करण्याकरिता त्याला मध्य प्रदेशमध्ये प्रॅक्टिस करायची आहे. मध्य प्रदेशमध्ये तो राहतो, महाराष्ट्रात मुंबई. त्याला प्रॅक्टिस करायची आहे एमपी मध्ये, मध्य प्रदेशमध्ये. म्हणून त्याने मध्य प्रदेशच्या स्टेट बार काउन्सिलकडे ऍप्लिकेशन केली. ओके. त्यानंतर ती ऍप्लिकेशन कुणाकडे केली की एनरोलमेंट कमिटीकडे गेली तिथल्या. मग एनरोलमेंट कमिटीने त्याच्यात काहीतरी स्क्रुटिनी काढली आणि ती ऍप्लिकेशन रिफ्यूज केली. तर ती जी रिफ्यूज केली आहे त्याचं कोणकोणत्या ग्राउंड खाली ती रिफ्यूज करण्यात आली त्याचं ग्राउंड लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर ही जी ऍप्लिकेशन आहे ती बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे जाते आणि ती ऍप्लिकेशन, त्या ऍप्लिकेशन सोबत ग्राउंड्स ऑफ रिफ्युजल जी काही कोणकोणत्या कारणाखाली तुम्ही ती ऍप्लिकेशन रिजेक्ट केलेली आहे ती ग्राउंड सहित ती ऍप्लिकेशन बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे जाते. ओके. Where any enrollment committee of State Bar Council refuse any application for admission as an advocate, State Bar Council as soon as possible send intimation to all other State Bar Council about such refusing, stating the name, address and qualification of person whose application was refused and ground of the refusal. Okay. आता समजा एमपी ने महाराष्ट्र मध्य प्रदेशने समजा ती जी आहे ऍप्लिकेशन त्याची ती रिजेक्ट केली, तर एमपी ने इतर जे स्टेट आहेत महाराष्ट्र त्यानंतर कर्नाटक या इतर जे स्टेट आहेत त्यांना देखील ती म्हणजे अशी ऍप्लिकेशन आली आहे ती रिजेक्ट करण्यात आली आहे आणि ते रिजेक्ट का करण्यात आली आहे त्याचे ग्राउंड अशी पूर्ण ऍप्लिकेशन सहित त्यांनी ते तसं इंटिमेशन इतर स्टेटना देणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे एमपी ने ती जी ऍप्लिकेशन आहे ती रिजेक्ट केलेली आहे तर त्याचं इंटिमेशन सगळ्या इतर स्टेटना देणं एमपी जी स्टेट बार काउन्सिल आहे त्यांच्यावरती बंधनकारक आहे. ओके. याचं कारण म्हणजे काय, समजा इथं त्याची ऍप्लिकेशन रिजेक्ट झाली तर इतर स्टेट मध्ये जाऊन अप्लाय करू शकतो की मला एनरोलमेंट करून घ्यावं. तर हे आणि प्रत्येक वेळेला ते रिफ्युजलचं ग्राउंड वगैरे ही प्रोसिजर चालू राहणार. तर ही जी प्रोसिडिंग आहे ती कुठेतरी थांबण्यासाठी म्हणून एमपीच्या स्टेट बार काउन्सिल वरती जबाबदारी दिलेली आहे की तुम्ही अशी ऍप्लिकेशन एखादी रिजेक्ट झाली तर इतर जे स्टेट बार काउन्सिल आहेत त्यांना तुम्ही तशी इंटिमेशन द्यायची की अमुक व्यक्ती आहे, तिचं क्वालिफिकेशन हे आहे, तर तिची आपण ऍप्लिकेशन रिजेक्ट केलेली आहे आणि ऍप्लिकेशन का रिजेक्ट करत आहोत त्याचे ग्राउंड्स त्यामध्ये मेन्शन करणं गरजेचं असतं. ओके. त्यानंतर पॉवर ऑफ रिमूव्ह नेम फ्रॉम रोल व्हेन पर्सन इज डेड ऑर फ्रॉम हुज रिक्वेस्ट हॅज बीन रिसीव्ड. आता रिमूव्ह नेक्स्ट पॉइंट काय येतो हे पुसून घेतो मी. डिस्क्वालिफिकेशन आपण बघितलं, त्याच्यानंतर
ऍप्लिकेशन फॉर एनरोलमेंट बघितलं. ऍप्लिकेशन ऑफ एनरोलमेंट मध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करायची आहे त्या ठिकाणी तुम्ही ती अप्लाय करू शकता. तुमचं क्वालिफिकेशन जे आहे ते पूर्ण असणं गरजेचं आहे. तुम्ही जे एनरोल ज्या स्टेटकडे तुम्ही ती ऍप्लिकेशन केली आहे ती स्टेट आपल्या एनरोलमेंट कमिटीकडे तुमची ऍप्लिकेशन देतात आणि एनरोलमेंट कमिटी तुम्हाला एनरोल करून घेते. एनरोल नाही करून घेतलं, तुमची ऍप्लिकेशन रिजेक्ट केली तर ती रिजेक्ट का केली याचे ग्राउंड्स मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमची जी ऍप्लिकेशन आहे ती बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे जाते. ओके, त्यानंतर मग ज्या स्टेटने ती ऍप्लिकेशन रिजेक्ट केलेली आहे त्यांनी ती जी ऍप्लिकेशन आहे त्याचं इंटिमेशन म्हणजे इंटिमेशन आणि ग्राउंड त्याची माहिती इतर स्टेटना सांगणं गरजेचं असतं. सो नेक्स्ट पॉइंट काय येतो, पॉवर टू रिमूव्ह नेम फ्रॉम रोल. पॉवर टू रिमूव्ह नेम. आता एका एनरोलमेंट मध्ये ए या व्यक्तीचं नाव एनरोल करून घेतले तर ते कधी काढून टाकता येतात याचे दोन कंडिशन आहे. जर ए ची डेथ झाली की त्याचं नाव काढून टाकण्यात येतो. ओके, व्हेन पर्सन इज डेड म्हणजे ए ची डेथ झाली की ऑटोमॅटिक याचं नाव एनरोलमेंट मधून काढून टाकण्यात येणार. सेकंड काय आहे की फ्रॉम whom request has been received. समजा ए ने रिक्वेस्ट केली, फ्रॉम रिक्वेस्ट मी शॉर्ट मध्ये लिहितो. ए ने समजा बार काउन्सिल स्टेट बार काउन्सिल कडे जिथं त्याचं नाव एनरोल आहे त्यांना रिक्वेस्ट केली की माझं नाव काढून टाकण्यात यावं तर त्याचं नाव रिमूव्ह करण्यात येतो. हे दोनच कंडिशन आहेत काढून टाकण्याची. एक तर तुमची डेथ झाली किंवा तुम्ही त्याची रिक्वेस्ट केली की माझं नाव काढून टाकण्यात यावं तर अशा वेळेला ते नाव काढून टाकण्यात येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे सेक्शन 16, ऍप्लिकेशन फॉर ऍडमिशन ॲज अन ॲडव्होकेट once refused, no other state bar council shall enter such application. Okay. समजा एखाद्या स्टेटने समजा आता फॉर एक्झाम्पल ए ने एमपी मध्ये मध्य प्रदेश मध्ये ऍप्लिकेशन केली आणि ती ऍप्लिकेशन जर का रिफ्यूज करण्यात आली, रिजेक्ट, हे पुसून घेतो म्हणजे व्यवस्थित काय. आपण एक्झाम्पल थ्रू समजून गेलो ना की आपल्याला ते लगेच लक्षात येईल. म्हणून मी एक्झाम्पल घेतोय. ए हा ॲडव्होकेट आहे, त्याला आपलं नाव एनरोल करायचं होतं म्हणून त्याने एमपी कडे मध्य प्रदेशच्या बार काउन्सिल कडे आपलं नाव म्हणजे एनरोल करून घेण्यात यावं म्हणून ऍप्लिकेशन केली. ती ऍप्लिकेशन रिजेक्ट करण्यात आली. ओके, जर ती रिजेक्ट करण्यात आली तर इतर कोणतंही स्टेट त्याचं नाव एनरोल करून घेत नाही. वन्स the name of advocate is refused from any state, then no other state bar council shall enter such application except previous consent in writing of state bar council which refused the application and bar council of India. ओके, म्हणजे समजा आता हा पूर्ण सेक्शन आपण बघूया काय आहे तो. एक्झाम्पल टू, समजा ए ने एमपी मध्य प्रदेशकडे ऍप्लिकेशन केली एनरोलमेंट करून घेण्यात यावं पण एमपी ने ती रिजेक्ट केली, रिफ्यूज केली आणि ए केला कर्नाटकचं जे स्टेट बार काउन्सिल आहे तिथे गेला की माझं नाव रेकॉर्ड करून घेण्यात यावं तर कर्नाटक जे बार काउन्सिल आहे त्यांनी ते नाव रेकॉर्ड करून घ्यायचं नाही. असं कर्नाटक बार काउन्सिल वरती बंधनकारक आहे. पण ते रेकॉर्ड करून घेऊ शकतात कधी तर जी एमपी ह्यांनी जी रिजेक्ट केलेली आहे मध्य प्रदेशने त्यांनी जर का कन्सेंट दिली, कन्सेंट ऑफ बार काउन्सिल ऑफ मध्य प्रदेश, मध्य प्रदेशच्या बार काउन्सिलने जर का कन्सेंट दिली की याचं नाव रेकॉर्ड करण्यात यावं एचं
तर त्याचं नाव रेकॉर्ड करून घेता येईल. पण एवढ्यावर ते थांबले नाहीये, तर प्लस तुम्हाला कन्सेंट घ्यावी लागते, ती म्हणजे कन्सेंट ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडिया. या दोघांची जर का कन्सेंट असेल की एचं नाव रेकॉर्ड करून घेण्यात यावं, तर आणि तरच तुम्ही ते कर्नाटकचं जे काही स्टेट बार काउन्सिल आहे ते त्याचं नाव रेकॉर्ड करून घेऊ शकतात. ओके, हा झाला एक भाग. त्याच्यानंतर पुढे काय आहे, ओके हे तुम्हाला कळालंच असेल. हा इन शॉर्ट झाला आपला टॉपिक. शेवटचा एक आहे पॉवर टू मेक रूल्स. हा जनरल आहे, तुम्ही वाचलात तरी तो तुम्हाला कोण येईल, तो काय मी आता एक्सप्लेन करत नाही. आता आपण ह्याच्या पुढचा एक शॉर्ट मध्ये टॉपिक आहे, तो आपण डिस्कस करूया. थोडं मी हे पुसून घेतो. आता नाव पण आपण बदलायचं आहे ना. पुढचा आहे राईट टू प्रॅक्टिस, सेक्शन 29 to 34. हा जो टॉपिक आहे तो आपण डिस्कस करूया. शॉर्ट टॉपिक आहे, ह्याच्यामध्ये जरा हे मी पुसून घेतो. ओके, सो आता आपण चॅप्टर 4 पाहत आहोत, सेक्शन 29 to 34, राईट टू प्रॅक्टिस. ओके, एकदम सिंपल हा आहे, म्हणजे राईट टू प्रॅक्टिस हा एकदम सिंपल सब्जेक्ट, म्हणजे सिंपल चॅप्टर आहे. 2-4 सेक्शन यामध्ये महत्त्वाचे आहेत. वन बाय वन आपण डिस्कस करूया. सेक्शन 29, ॲडव्होकेट एंटायटल्ड टू प्रॅक्टिस. ॲडव्होकेटना अधिकार आहे की प्रॅक्टिस करण्याचा, म्हणजे त्यांना राईट आहे. सेक्शन 13 काय सांगतं, राईट ऑफ ॲडव्होकेट टू प्रॅक्टिस हुज नेम इज एंटायटल्ड इन द स्टेट रोल शाल बी एंटायटल्ड टू राईट टू प्रॅक्टिस. राईट टू प्रॅक्टिस करण्याचा अधिकार कोणाला आहे, ॲडव्होकेटना. पण कोण ॲडव्होकेट, ज्यांचं नाव एनरोल करण्यात आलेलं आहे स्टेट बार काउन्सिलला. ओके, ज्या एखाद्याचं नाव स्टेट बार काउन्सिलला एनरोल करण्यात आलं नसेल त्याला प्रॅक्टिस करण्याचा अधिकार नाही. फक्त तुमचं नाव एनरोल असणं गरजेचं आहे, मग तुम्ही कुठेही प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे ज्या स्टेटमध्ये तुमचं नाव एनरोल झालेलं आहे त्या स्टेटमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करण्याचा अधिकार आहे. एनरोलमेंट होणं गरजेचं आहे. इन ऑल कोर्ट्स इन्क्लुडिंग सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट मध्ये देखील तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. बिफोर एनी ट्रिब्युनल, बिफोर एनी अदर ऑथॉरिटी, to who has legally authority to take evidence. म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये देखील प्रॅक्टिस करू शकता, एखाद्या कोर्टात, एखाद्या ट्रायब्युनल कडे करू शकता, किंवा बिफोर एनी अदर ऑथॉरिटी, एखाद्या ऑथॉरिटीच्या समोर, जसं की कलेक्टर किंवा तहसीलदार यांच्या समोर देखील तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. कलेक्टर आणि जे तहसीलदार आहे त्यांना लीगली ऑथॉरिटी असते की ते एव्हिडन्स कलेक्ट करू शकतात. तर तुम्ही जर का तुमचं नाव एनरोल केलं असेल तर तुम्ही यांच्या समोर किंवा सुप्रीम कोर्टासमोर किंवा कोणत्याही कोर्टासमोर जिथे तुमचं नाव एनरोल झालं आहे तिथे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके, असे सिंपल सेक्शन आहे त्याच्यात. पॉवर ऑफ गव्हर्नमेंट टू परमिट अपीअरन्स इन पर्टिक्युलर केसेस. आता कोर्ट परमिट एनी पर्सन नॉट एनरोल ॲज एन ॲडव्होकेट अंडर दिस ॲक्ट टू अपीअर बिफोर इट इन एनी पर्टिक्युलर केस. एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये सेक्शन 32, लक्षात ठेवा सेक्शन 32, ह्या सेक्शन 32 खाली समजा एखाद्या व्यक्तीचं नाव एनरोल झालं नसेल तरी देखील त्या व्यक्तीला कोर्टासमोर अपीअर होता येतं आणि त्याची केस मांडता येते. फक्त त्यासाठी काय, त्यासाठी त्या कोर्टाने परवानगी देणं. कोर्ट परमिट एनी पर्सन नॉट एनरोल ॲज एन ॲडव्होकेट अंडर दिस ॲक्ट टू अपीअर बिफोर इट इन एनी पर्टिक्युलर केस. कोर्टाने त्याची परवानगी देणं गरजेचं आहे की तुम्ही अपीअर व्हा आणि ही केस तुम्ही मांडा, असं त्या कोर्टाने परमिशन देणं गरजेचं असतं. विदाउट परमिशन ऑफ कोर्ट तुम्ही अपीअर होऊ शकत नाही कोणतीही व्यक्ती. म्हणजे अशी व्यक्ती जिचं एनरोल करण्यात आलेलं, एनरोल झालेलं नाहीये एनरोलमेंट, सो ती व्यक्ती कोर्टासमोर अपीअर होऊ शकते. फक्त त्यासाठी त्या कोर्टाची परमिशन असणं गरजेचं आहे. ओके,
नेक्स्ट, ॲडव्होकेट अलोन एंटायटल्ड टू प्रॅक्टिस. ओनली कंडिशन इज दॅट हिज नेम इज एनरोल ॲज अन ॲडव्होकेट. तुमचं नाव एनरोल होणं गरजेचं आहे त्या ॲडव्होकेटचं, तर तुम्हाला अधिकार आहे प्रॅक्टिस करण्याचा. एवढं त्याच्यात सांगितलं आहे. पॉवर ऑफ हायकोर्ट टू मेक रूल्स. हायकोर्ट मे मेड रूल्स टू विच ॲडव्होकेट शॅल बी परमिट टू प्रॅक्टिस इन हायकोर्ट अँड एनी अदर सबऑर्डिनेट कोर्ट. म्हणजे हायकोर्टाला पॉवर दिलेली आहे की या प्रॅक्टिसच्या संदर्भात वगैरे ते रूल करू शकतात ते हायकोर्ट. ओके, असा राईट टू प्रॅक्टिस हा शॉर्ट मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. त्याबद्दल मी जास्त ब्लॅकबोर्ड वरती यूज केला नाही कारण हा सिंपल आहे. याचे देखील आपण शॉर्ट मध्ये नोट्स आपल्याला प्रोव्हाइड करणार आहेत, पण हा तसा एकदम समजण्यासारखाच टॉपिक आहे. त्याच्यामध्ये एवढं असं क्रिटिकल काय नाही की एखादं एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजावून. एकदम सोपं आहे म्हणून मी हे लगेच कंटिन्यू केला, जो चॅप्टर 3 सोबत हा चॅप्टर 4. जेणेकरून आता लवकर लवकर एक्झाम आलेले आहेत, त्यामुळे मुलांनी मला सांगितलं आहे की सर तुम्ही टॉपिक लवकर लवकर घ्या. सो आपण चॅप्टर 3 आणि चॅप्टर 4 हे एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट चॅप्टर 5, 6, 7 हे आपण लवकरच घेणार आहोत. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते घेऊ. आज आपण इथे थांबूया. आज आपण चॅप्टर 3 बघितला आणि चॅप्टर 4 बघितला. चॅप्टर 3 आणि चॅप्टर 4 या दोन टॉपिकवर आणि चॅप्टर 2 यांच्यावरती काही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर मी इथे लिहून ठेवतो. मोबाईल नंबर काय माझा, तर 9665330319 हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे. तुम्ही मला मेसेज देखील करू शकतात आणि कॉन्टॅक्ट देखील करू शकतात. ओके, सो आज आपण इथे थांबूया आणि बाकीचा जो टॉपिक आहे तो आपण उद्या डिस्कस करूया. आज इथे थांबूया.